नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो. आता हा जो व्हिडिओ आहे हा उपोषणाची मागणी करणारे जे वेगवेगळे समाज आहेत, तिथले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, यांचा अजिबात मला यातून काही असा मान राखायचा नाहीये किंवा मला त्यांच्याबद्दल काही जाणीव नाहीये, असा अजिबात या व्हिडिओचा हेतू नाहीये. या सगळ्या आंदोलकांना, हे सगळे सामाजिक कार्यकर्ते जे मागणी करतायत, यांच्या आंदोलनांना, यांच्या मागण्यांना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. परंतु आपल्याला थोडंसं भानावर पण आलं पाहिजे. आपल्याकडे आता सध्या मराठा आरक्षणाचं मला असं वाटतं 3रं-4थं मोठं आंदोलन असेल. ह्या आंदोलनाची सुरुवात खूप वर्षी 80च्या दशकात झाली मित्रांनो. त्यावेळेला एका मराठा आमदाराने स्वतःला गोळी घालून घेतली होती आणि तिथून ह्या आंदोलनाची जी ठिणगी आहे ती पेटलेली आहे. मग मराठा क्रांती मोर्चा झाला आणि आता मनोज जरांगेंचं जे आंदोलन आहे हे तर खूपच प्रभावी ठरलेलं आहे. परंतु आपल्याला या गोष्टींनी हुरळून जाण्यात काही अर्थ नाही आहे मित्रांनो. जरा प्रॅक्टिकल गोष्टी पण बघितल्या पाहिजेत. या आंदोलन सुरू झालं तसं एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेब हे दिल्लीला गेले. दिल्लीला त्यांना सांगण्यात आलं की याच्यात आम्ही तुम्हाला काहीच मदत करू शकत नाही, तुम्ही हे तुमच्या लेवलला निपटा, आम्हाला इलेक्शन्स आहेत 5 राज्यांमधले, आम्हाला तिकडे लक्ष घालू द्या आणि नंतर आपण बघू, तुम्ही काहीतरी वेळ काढून न्या, वेळ मारून न्या. आणि मग त्यांनी जरांगे पाटील साहेबांना काही आश्वासनं दिले. आंदोलन ते सध्या स्तुर्त जे त्यांचं जे उपोषण आहे ते स्थगिती झालेलं आहे. ती चांगली गोष्ट आहे, अन्यथा त्यांची हेल्थ खराब झाली असती. परंतु याच्यातच आता दुसरी एक टूम उठवली गेली आहे की मनोज जरांगे पाटलांना शरद पवारांनी बसवलंय म्हणून. आणि दुसरीकडे छगन भुजबळ ओबीसी यांचं नेतृत्व करण्याच्या प्रयत्नामध्ये मराठे आरक्षणाच्या विरोधामध्ये काही असं बोललं जात आहे त्यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून. आणि मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढाई ही सरसकट निर्माण झालेली आहे. आणि हा जो डाव होता, जो भाजपने किंवा या सध्याच्या सरकारने, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या सरकारने जो आखलेला होता, हा पूर्णपणे यशस्वी होतोय की काय असं चित्र निर्माण झालंय. म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी लढाई करायची आणि मराठा आंदोलन हे शरद पवारांनी सुरू केलंय असं सांगायचं. म्हणजे ओबीसी समाज हा शरद पवारांच्या पक्षाकडून, हा ठाकरेंच्या पक्षाकडून, काँग्रेसपासून हा सध्याचं जे सरकार आहे यांच्या फेवरमध्ये, कारण सध्या भुजबळ हे सध्याच्या सरकारमध्ये आहेत, असं म्हणजे बेसिकली महाविकास आघाडीपासून लांब न्यायचं ओबीसी मतांना. ही खेळी यशस्वी होते का असं दिसतंय मला. दुसरा जो मुद्दा आहे की ज्याच्यासाठी मी हा व्हिडिओ करतोय, मी लक्ष्मण यादव म्हणून एक पोस्ट डॉक्टरेट लेक्चरर आहेत दिल्लीला, आणि हे खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, खूप धाडसी माणूस आहे. यांचा एक व्हिडिओ काल परवा मी बघितला. या व्हिडिओमध्ये त्यांनी IAS, IPS, IFS ज्या आहेत सर्व्हिसेस, याच्यामध्ये गेल्या 5 वर्षात जे पदं भरले गेलेत, या पदांविषयी राज्यसभेत जे उत्तर दिलं गेलंय प्राईम मिनिस्टर ऑफिसमधल्या एका अधिकाऱ्याकडून, त्या उत्तराबद्दल त्यांनी व्हिडिओ केलाय. तर ही जी माहिती आहे फार डोळे उघडवणारी आहे. म्हणजे एकीकडे जरांगेंसारखे किंवा इतर लोक उपोषणांना बसतायत, आपण उपोषण करत बसलोय, पण प्रत्यक्षात चाललं काय आहे आरक्षणाचं? आरक्षण हे अक्षरशः गिळलं जातं आहे. जे उपलब्ध 50% आरक्षण आहे ते खाल्लं जातं आहे मोदी सरकारकडून, हे स्पष्ट या आकड्यांवरून दिसतंय मित्रांनो. आता मोदी सरकारला राहुल गांधींनी घेरलं. त्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की 90 जे सचिव आहेत मोदी सरकारमधले, या 90 मधले फक्त 4 सचिव हे ओबीसी आहेत, SC ST बाजूला सोडा. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणीकरण मोदींच्या ऑफिसमध्ये आहे. या सचिवांचं आरक्षण निर्मूलन त्यांनी करून टाकलेलं आहे. ते स्वतःला ओबीसी म्हणतात, ते कसे ओबीसी झाले हा वेगळा टॉपिक आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा मी पूर्वी देखील बोललो होतो की गेल्या 9 वर्षामध्ये मोदी सरकारकडून 3 ते 4 वेळा लॅटरल एंट्री नावाची एक भरती झालेली आहे. याच्यामध्ये सरळ डायरेक्टर, जॉईंट डायरेक्टर, सहसचिव हे मोठे पद की जे 20-20, 25-25 वर्षाच्या IAS, IPSच्या सर्व्हिस नंतर मिळतात ह्या लोकांना, हे पद डायरेक्ट लॅटरल एंट्रीमधून RSSशी संबंधित लोकांना दिले जात आहेत, त्या फील्डमधल्या. आणि याच्यामध्ये कुठलंही रिझर्वेशन नाही. नो SC, नो ST, नो OBC. म्हणजे जिथे 50% लोक SC ST OBCचे भरले गेले पाहिजेत, तिथे 0
SC ST OBCचे लोक या लॅटरल एंट्रीमधून भरले गेलेले आहेत. जवळजवळ 400 अशा हाय लेवलच्या पोस्ट मोदींनी भरलेल्या आहेत. याच्यामध्ये आरक्षण पूर्णपणे नष्ट केलं गेलेलं आहे. आणि आता लक्ष्मण यादवांनी जे मॅटर उपस्थित केलं त्यांच्या व्हिडिओमध्ये, हा 4-5 महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये दिलं गेलेलं हे उत्तर होतं की गेल्या 5 वर्षामध्ये IAS IPS IFS या सर्व्हिसेसमध्ये किती पदं भरली गेलीत आणि त्यातली SC ST OBCची पदं कोणती, किती. आता मित्रांनो 50% जागा SC ST OBCच्या आहेत आणि गेल्या 5 वर्षात 2018 ते 22 मध्ये 4365 पदं IAS IPS IFS ची भरली गेली. आता हे असे पदं आहेत की जे सगळ्या देशाची दिशा ठरवतात. म्हणजे पॉलिटिकल हा एक स्तंभ असतो आपल्या लोकशाहीचा, आणि दुसरा महत्वाचा जो स्तंभ असतो हा प्रशासन असतो. म्हणजे IAS IPS IFS हे सगळे लोक UPSCतले जे सर्व्हिस होल्डर्स असतात हे शासन निर्णय घेतं आणि शासनाचे सगळे निर्णय देशाला चालवण्याचं काम हे करतात. आणि यातले IAS IPS IFS हे जे 5 वर्षात 4365 भरले गेले, याच्यात निम्मे लोक हे रिझर्वेशनचे पाहिजेत. म्हणजे 2200च्या आसपास लोक रिझर्वेशनचे पाहिजेत. परंतु प्रत्यक्षामध्ये हे त्याच्यापेक्षा निम्मे आहेत. म्हणजे जवळजवळ 25 ते 26%, साधारण 28% फक्त जागा या SC ST OBCच्या भरलेल्या आहेत. हे रितसर UPSC मध्ये आरक्षण लागू आहे असं असून देखील याच्यामध्ये SC ST OBCंना डावललं गेलेलं आहे आणि यांच्या जागा देखील ओपन मेरिट मधल्या सवर्ण आणि ते देखील RSSशी संबंधित लोकांनी भरल्या आहेत असं लक्ष्मण यादवांनी दावा केलेला आहे. याच्यामध्ये आता 4365 मधले 7% जागा या ST कॅटेगरीच्या असतात. पण म्हणजे त्यांना रितसर 327 जागा असल्या पाहिजेत. त्यातल्या फक्त 166 ST कॅटेगरीच्या भरल्या आहेत. म्हणजे 7च्या ऐवजी फक्त 3.5% जागा भरलेल्या आहेत. SC कॅटेगरीच्या 15% जागा पाहिजेत. म्हणजे त्यांच्या 654 जागा पाहिजेत. त्यातल्या फक्त 334 भरलेल्या आहेत. म्हणजे या देखील निम्मे भरलेल्या आहेत. 7.5% भरलेल्या आहेत. आणि OBCचा कोटा हा 27% असतो. म्हणजे 1178, जवळजवळ 1200 पोस्ट भरल्या पाहिजेत. त्या फक्त 695 OBCचे कॅन्डिडेट या सर्व्हिसेसमधून घेतलेले आहेत. या 3च पोस्टवर IAS IPS IFS देशाचे सगळ्यात मोठे जे कागदपत्र फायली हलवायचं काम जे करतात, की कुठली केस चालवायची की नाही, कोणाविरुद्ध खटला करायचा की नाही हे ठरवणारे IPS, कुठलं प्रपोजल पास करायचं, कुठला पैसा कुठे हलवायचा हे ठरवणारे IPS, आणि IFS फॉरेस्ट सर्व्हिसेस मधले लोक जे हे फॉरेस्ट मधला आहे, याच्यातले कोणता डोंगर कोणाला अलॉट करायचा, कोणतं खनिज संपत्ती जे आहे, कोणतं जंगल जे आहे त्याच्यावरचे बंधनं उठवायचे, कोणत्या आदिवासींचे मोठे निर्णय घ्यायचे, या सगळ्याशी संबंधित जे अधिकारी असतात यांच्या निम्म्या जागा ज्या SC ST OBCला असला पाहिजे, या जागा RSSच्या गव्हर्नमेंटमध्ये त्यांनी सरळ खाल्ल्या आहेत. आणि या सवर्ण लोकांनी आणि या सवर्णांमध्ये हे रस्त्यावर दंगलींमध्ये दादागिरी करायला जाणारे राजपूत ठाकूर लोक नाहीत. हे मुख्यत्वे बनिया आणि ब्राह्मण या जातीतल्या RSSला क्लोज असलेले त्यांच्याशी संबंधित हे लोकांची भरती झालेली आहे असं या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण एकीकडे उपोषण करतोय, आंदोलन करतोय, रस्त्यावर बहुजन समाजातले लोक जीव देत आहेत, कोणी पाण्याच्या टाकीवरून उडी मारतं, कोणी गळफास घेतं, कोणी विष पिऊन घेतं आरक्षणाच्या नावासाठी. आणि आरक्षण मिळालेलं जे आहे 50%, त्याच्यामधलं निम्मे आरक्षण हे मनुवादी लोक खात आहेत, मोदी सरकार खात आहे. आणि शिंदे फडणवीस हे आणि अजित पवार देखील गट त्यांचा हा खाली जे आरक्षणा बसलेत यांना फक्त वेळ मारून नेण्यासाठी खोटी आश्वासनं देऊन आपलं राजकीय काम करून घेत आहेत. आणि जी मोदी सरकारची पॉलिसी आहे, जी RSSची पॉलिसी आहे, की एखाद्या राज्यामधला जो मेजर समाज असेल, उदाहरणार्थ पटेल समाज, जाट समाज, मराठा समाज, याला इतर जे OBC समाज आहेत, बहुजन समाज आहेत, यांच्यापासून फोडायचं. म्हणजे मराठा लोकांची ताकद महाराष्ट्रात कमी करायची, पटेल नेतृत्वाची ताकद गुजरातमध्ये कमी करायची, जाटांची ताकद हरियाणामध्ये कमी करायची. हे जे त्यांचं मेजॉरिटी समाजाला फोडून जे सेकंड जे ताकदीचे आहेत या समाजांना एकत्र करून त्यांना RSSशी जोडायचं आणि त्यांच्या माध्यमातून RSS BJPचं नेतृत्व उभं करायचं, ही पॉलिसी
खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट करायला आणि सक्सेस करायला शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे काम करतायत मोदींसाठी. बाकी हे दुसरं काही करत नाहीयेत. तर हे मराठ्यांना आणि इतर ओबीसींना देखील लक्षात आलं पाहिजे की या तोडाफोडा झोडा पॉलिसीमध्ये जे तुमचं आरक्षण आहे, जे हक्काचं दिलेलं आहे की आता कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे, ते आरक्षण सुद्धा निम्मे RSS खाते आहे आणि निम्मे हे त्यांच्या मर्जीतल्या लोकांनी हे भरलं जातं आहे, हे लक्षात घ्या. आणि लॅटरल एंट्री हे वेगळंच. आणि हे झालं सुपर क्लास 1, क्लास 1 पोझिशन्समध्ये. क्लास 2, क्लास 3, क्लास 4 इथे देखील सगळी अंधाधुंदी चाललेली आहे. आता मला आमच्या एका फ्रेंड आहेत, त्यांनी मीरा भाईंदरचा एक व्हिडिओ पाठवला होता. त्याच्यामध्ये तो अधिकाऱ्याच्या गेटवर उभा असलेला शिपाई तो गैरमराठी आहे म्हणून तिथे व्हिडिओ केलेला होता या काही लोकांनी. तो तर क्लास 4चं काम करतो आहे, तो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तिथे कामाला लागलेला आहे. तो बिचारा बहुजनच असणार आहे, कुठल्या तरी राज्यातून गरीब खेड्यातून आलेला आहे गरजू, तो तिथे काम करतोय आणि तुम्ही त्याच्यासाठी भांडताय. परंतु हे जे अधिकारी ज्यांच्या दाराशी उभे आहेत, या अधिकाऱ्यांच्या भरतीमध्ये निम्मे जागा खाल्ल्या जात आहेत आरक्षणातून, या RSSच्या लोकांनी भरल्या जात आहेत. याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. म्हणून उपोषण करा, आंदोलन करा, परंतु हे जे चाललेलं आहे आणि हे आपले जे नेते आहेत, आमदार खासदार सगळे झोपलेत, गुलाम झालेत त्या मोदी आणि शहांचे. यांना कोणालाही याच्याशी काही घेणे देणं नाही. ना हे जाहीररित्या आरक्षणाला सपोर्ट करतायत मराठा, धनगर, ओबीसींच्या, नाही हे जे गैरप्रकार चाललेले आहेत SC, ST, ओबीसीच्या नावाने, याला कुठेही ते विरोध करत नाहीयेत. त्याच्यामुळे हे आमदार खासदार झोपलेत, यांना जागा केलं पाहिजे. आणि या हक्कासाठी, हे जो आपला हक्क खाल्ला जातोय याच्यासाठी भांडलं पाहिजे, झगडलं पाहिजे, असं मत माझं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो.